चला तर मैत्रिणींनो, आज आपण शिकूया कटोरी ब्लाउज। तर कटोरीचं माप आपण पहिल्यांदा पेपरवर टाकणार आहोत आणि पेपरवर टाकल्याच्या नंतर आपण याच्यावर माप टाकणार आहोत। तर हे कसं माप घ्यायचं मी तुम्हाला ते पद्धत शिकवते। तर चला तर मग रत्नज्योती टेलर्स ह्याच्यामध्ये आपण बघूया कसं टाकतात माप। हा ब्लाउज आहे, तर आपल्याला ह्या ब्लाउजची कटोरी ब्लाउज आहे हा। तर आपल्याला ह्याचा माप घ्यायचा आहे। तर आपण हे ब्लाउजचा माप कसा घ्यायचा आणि कोण्या पद्धतीने घ्यायचा, अगोदर आपण उंची बघणार आहोत। उंची बघल्याच्या नंतर आपल्याला जे माप टाकायचं असतो कोणता, हे आपला काय म्हणतात त्याला आर्मोलचा, तर हा भाग आपल्याला टाकायचा असतो। तर ही उंची घ्यायची। परत कटोरीचा हे जे कटोरी माप हे घ्यायचं असतं। तर आपण ह्या पद्धतीने आपण शिकूया की कसं ब्लाउज शिवायचं। चला तरी मैत्रिणींनो, मी ह्याचा माप आपलं नोटबुकवर मी घेतलेला आहे। उंची आहे 13, शोल्डर आहे 5, छाती आहे 9, म्हणताना आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे बरं का। आणि कंबर आहे 8, आपल्याला त्याच्यातला पण 8 मधला चौथा घ्यायचा नाही आहे भाग। आपण हे प्रत्येक मी चौथा भाग घेतलेला आहे। मग माझे त्याच्यामुळे 8 आणि 9 आलेले आहेत। तुम्ही तुमच्या उंची छातीचा 26 आहे तर त्याच्यामधले आपल्याला चौथा भाग काढायचा, तसं ते चौथा भाग घ्यायचा असतो। बघा मैत्रिणींनो, हे आहे आपला उंची आहे आपली 13ची। तर आपण 13.5 करू, कारण का आता त्यांनी मला वाढवून सांगितलेलं आमचं ब्लाऊज वाढवायचं। तर एक त्यांचं 12ची उंची होती, पण त्या ब्लाऊजमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचा होता। मग म्हणून मी 1.5 इंच इथं वाढवून घेतला। शोल्डर आहे 5, जे शोल्डर आपलं 5चं आहे ना, तेच आर्मोलचा भाग टाकायचा 5चा। हे झाला आपला आर्मोल ना, काकेचा भाग। काही जणाला हे कळतं, काही जणाला नाही कळत। तर हे झाला आपला काकेचा भाग। आणि आपली छातीची माप आहे 9, तर आपल्याला इथून 9 घ्यायचा आहे। तर हे आपण 9 घेतलं, तर 9 मधून आपल्याला 1.5 इंच 2 इंच वाढवायचं असतं। तर आपण इथे जे आतमध्ये जे माया असते ना, त्याला वाढवायचं असतं। इथून आपण वाढवलं। हे मी सगळंच वाढवून घेते। हा पेपर माझा तेवढाच आहे। आणि काकेमध्ये आपल्याला जे हे द्यायचं असतो त्याला 1.5 इंचावर द्यायला लागतं। तर हे आपण 1.5 इंचावर घेऊ। गोलाई येते ना आर्मोलची, ती गोलाई। तर आपली क्रॉसपट्टी आहे 3.5ची घ्यायची आणि इकडून 3ची घ्यायची। तर ह्याला आपण आकार द्यायचा, हे असा। आपली कटोरी आहे 5ची, तर आपल्याला तिथूनच जे आपण क्रॉसपट्टी जे काढतो ना, आपल्याला तिथंच 5चा हे करायचं, कटोरीचा आकार द्यायचे। तर आपल्याला कटोरीचा आकार कसा द्यायला लागतो, काकेपासून आपल्याला 1.5 इंच खाली घ्यायचं आहे, 2.5 इंचावर हे आणि पुढचा गळा आपला 5चा आहे, तर आपल्याला पुढचा गळा सुद्धा 5चाच टाकायचा आहे। तर हे बघा मी कटिंग केलेली आहे। तर आपल्याला कटोरीचा भाग परत आणखीन मोठा करून घ्यायचा आहे। परत मी तुम्हाला हे दाखवते। पहिले आपण कटोरी आखून घ्यायची। कटोरीला प्रत्येकून आपण 1.5 इंच वाढवून घ्यायची कटोरी। म्हणताना आपला कटोरी कशी मोठी होते या सेंटरमध्ये आपल्याला मार्क करायचा आहे। तर आपल्याला 1.5 इंच कशी वाढवून घ्यायची, तर हे बघा आपल्याला हे इथून आहे इथं 1.5 इंच, इकडून ह्या साईडला इथे जे आपण आखलेलं आहे तिथे 1.5 इंच। आणि ही जी साईड आहे, तर ह्या साईडला आपल्याला
1 इंच वाढवायची आहे, फक्त 1 इंच. आणि आपल्याला ह्याच्यात आकार द्यायचा आहे कटोरीला. हे बघा असा. हो का. चला तर आपण उंची घेऊया. उंची आहे आपली 13. ये हुए हमारी कटिंग.